नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपलं आजचं 5वं सेशन असणार आहे. आपण 5व्या सेशनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काल बोललो होतो स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कशा पद्धतीने या ठिकाणी कन्व्हर्जन होतं ते सगळं आपण बघणार आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपण ब्रिजेसविषयी तुम्हाला बोललो होतो मी, ओके. तो ब्रिज पण बघणार आहे आपण या ठिकाणी. आणि त्यानंतर अदरवाईज आपलं आपण याच्यामध्ये बेसिकमध्ये बघितलं, व्होल्टेज करंट वगैरे बघितलं, पॉवर आपली राहिली होती, पॉवरसुद्धा त्याचे सगळे काही प्रकार आपण या ठिकाणी या सेशनमध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर आपण कॅपॅसिटरचं आजच्या सेशनमध्ये बेसिक बघणार आहे आणि उद्याच्या सेशनमध्ये कॅपॅसिटर पूर्ण कव्हर करणार आहे, ओके. तर मित्रांनो, सेशन या ठिकाणी स्टार्ट करण्याच्या पहिले तुम्हाला सांगतो, परिपूर्ण या ठिकाणी कॉन्स्टंटली बसायचं आहे एका ठिकाणी आणि सेशन करायचं आहे. सेशन करताना जर तुम्हाला नोट्स घेणं या ठिकाणी जर शक्य झालं तर घ्या, नाहीतर त्या ठिकाणी स्टॉप करायचं बघा लेक्चर, किंवा मग पहिल्यांदा एकदा बघून घ्यायचं आणि नंतर एकदा या ठिकाणी नोट्स काढताना बघायचे, बरोबर आहे की नाही. आपण या ठिकाणी सेशन स्टार्ट करूया बघा. तर बघा, पहिली स्लाईड या ठिकाणी आपली असणार आहे व्हिस्टन ब्रिज. कोणता? आपला व्हिस्टन ब्रिज असतो मित्रांनो. आणि त्या व्हिस्टन ब्रिजविषयी आपण या ठिकाणी काही गोष्टी बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिस्टन ब्रिज जो असतो तो कधी बॅलन्स असतो, कधी बॅलन्स असतो, ते सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. तर या ठिकाणी व्हिस्टन ब्रिजची डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर डायग्राममध्ये काय दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी, तर ते सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. रेजिस्टन्सचे 3 प्रकार येतात बघा, आपल्याला पेपरला विचारलं जातं. लो रेजिस्टन्स, काय? लो रेजिस्टन्स. आणि त्यानंतर मीडियम रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स, काय? आणि हाय रेजिस्टन्स. हे आपण परिपूर्ण त्या ठिकाणी बघणार आहे, त्याची काहीही काळजी करायची नाही. लो रेजिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो? 1 ओहमपेक्षा कमी, काय? 1 ओहमपेक्षा कमी. मीडियम म्हणजे काय? 1 ओहम ते 100 ओहमपर्यंत. आणि हाय रेजिस्टन्स काय? 100 ओहमपेक्षा जास्त. हे आपल्याला त्या ठिकाणी शिकणं आहे. तर आपला जो व्हिस्टन ब्रिज हा जो रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतो मित्रांनो, व्हिस्टन ब्रिजचं जे उदाहरण आहे, ह्या ब्रिजचं, हा जो ब्रिज आहे हा रेजिस्टन्स नाही, हा ब्रिज आहे जो की अशा पद्धतीने रेजिस्टन्स जोडून त्या ठिकाणी बनलेला असतो. तर हे जे उदाहरण आहे मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण ते आपलं मीडियम रेजिस्टन्समध्ये या ठिकाणी घेतलं जातं, बरोबर आहे की नाही. मग याचा रेजिस्टन्स काय असतो? 1 ओहम ते 100 ओहमच्या मध्ये त्याचा रेजिस्टन्स असतो, बरोबर आहे की नाही. मित्रांनो, ITIच्या मुलांसाठी बॅलन्स व्हिस्टन ब्रिज हेच या ठिकाणी पेपरला विचारलं जातं. अनबॅलन्स विचारल्या जात नाही, कारण अनबॅलन्स विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिस्टन ब्रिज पहिले बॅलन्स करावा लागतो. आणि बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला स्टार डेल्टा पण त्या ठिकाणी वापरावं लागतं. या ठिकाणी 2 कन्सेप्टमध्ये एकच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाही. एकदम शॉर्टली 1 लाइनर क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्याच पद्धतीने आपण हे सेशन या ठिकाणी डिझाईन करत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, व्हिस्टन ब्रिजमध्ये तुम्हाला एक गॅल्व्हॅनोमीटर दिसतंय बघा. काय दिसतं? गॅल्व्हॅनोमीटर. हे जे काय जी दिसतंय ना, त्याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? गॅल्व्हॅनोमीटर. काय? गॅल्व्हॅनोमीटर. काय म्हणतात त्याला? गॅल्व्हॅनोमीटर त्या ठिकाणी म्हणत असतात, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला 4 रेजिस्टन्स दिसतात. पण तुम्ही एक जर या ठिकाणी निरीक्षण केलं तर तुम्हाला काय गोष्ट या ठिकाणी आढळते बघा. व्हिस्टन ब्रिज जो आहे ना आपला, तो या 2 टर्मिनलला जोडलेला आहे आणि आपला जो सप्लाय आहे त्याच्या अदरवाईज 2 टर्मिनलला जोडलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या 2 टर्मिनलला या ठिकाणी सप्लाय असतो त्याच्या अपोजिट दुसऱ्या टर्मिनलला तुमचा गॅल्व्हॅनोमीटर त्या ठिकाणी जोडलेला असतो, बरोबर आहे की नाही. आता हा ब्रिज बॅलन्स कधी असतो? काय? हा ब्रिज बॅलन्स कधी असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स हे एकमेकांच्या कसे समोरासमोर आहे. आणि कधी लक्षात ठेवा, या 2 समोरासमोरच्या रेजिस्टन्सचा जो काही गुणाकार असतो तो जर या 2 समोरासमोरच्या रेजिस्टन्सचा जो गुणाकार आहे त्याच्या एवढाच जर आला, काय? त्याच्या एवढाच जर आला तर मित्रांनो, या ठिकाणी हा ब्रिज जो आहे तो बॅलन्स असतो. काय असतो? बॅलन्स. ओके. मग आपल्याला हे शिकायचं आहे. आता याचं एक सूत्र बघायचं आहे, बरोबर आहे की नाही. असं आपण या ठिकाणी एवढं तर लक्षात राहू शकत नाही ना. या ठिकाणी एक सूत्र बघू, त्याचा फॉर्म्युला बघू. आता मला सांगा, या ठिकाणी समोरासमोरचे कोणते? हा या ठिकाणी P रेजिस्टन्स दिलाय, हा या ठिकाणी S रेजिस्टन्स दिलाय. मग आपण काय करू? मी जसं सांगितलं तुम्हाला, या दोघांचा करू गुणाकार, बरोबर. म्हणजेच सारखं पाहिजे. हा एक रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स. मग याला काय म्हटलंय? Q म्हटलंय. मग लिहून घेऊ, Q गुणिले याला काय म्हटलंय? R म्हटलंय. मग या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला कळाला का?
या दोन रेझिस्टन्सचा गुणाकार या दोन रेझिस्टन्सच्या गुणाकारा एवढा त्या ठिकाणी आला पाहिजे. मग हा फॉर्म्युला तुम्हाला काय करणं आहे, चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं आहे राजा हो. काय आहे, लक्षात ठेवणं आहे. बरोबर आहे का नाही? कळालं मग तुम्हाला हा फॉर्म्युला? कळालं का नाही? कळायलाच पाहिजे. काय? कळायलाच पाहिजे. या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आणि बघायचे की आपला ब्रिज राजा हो बॅलन्स आहे का नाही. याच्यावरती जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल, काय जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जाग्यावर कळेल. बघा या ठिकाणी उदाहरण, याच्यामध्येच एक उदाहरण बनवतो. बघा याचा 5 ओहम रेझिस्टन्स घेतो, याचा 6 ओहम रेझिस्टन्स घेतो. दोघांची किंमत काय आली रे? 5 सक 30. मग हा बॅलन्स असण्यासाठी या दोघांचा रेझिस्टन्स सुद्धा, याचा जो रेझिस्टन्सचा गुणाकार आहे तो पण 30 आला पाहिजे. काय आला पाहिजे? 30 आला पाहिजे. मग याला मी काय करतो, 15 ओहम घेतो. किती? 15 ओहम. इथे ओहम आहे बरं का, ओहम. आणि 15 दुनी 30 होतात म्हणून इथे 2 ओहम घेतो. मग मला सांगा या दोघांचा हे टोटल रेझिस्टन्स किती आला? दोघांचा गुणाकार किती आला? टोटल रेझिस्टन्स नाही, गुणाकार किती आला? 30 आला. आणि ह्या दोघांचा या ठिकाणी सुद्धा गुणाकार 30 आला. म्हणून हा ब्रिज जो आहे आपला तो बॅलन्स त्या ठिकाणी ठरला. मग तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स ब्रिज कळालं का राजा हो? कळालं ना? 100% कळालंच पाहिजे. काय? 100% या ठिकाणी कळालंच पाहिजे. बघा या ठिकाणी काय झालं होतं, थोडं स्टॉप झालं होतं बघा सेशन. बघा एक गोष्ट तुम्हाला आता मी एक उदाहरण घेऊन या ठिकाणी सांगणार आहे. मग उदाहरण कशा पद्धतीने घेतो मी आता बघा. या ठिकाणी हा एक रेझिस्टन्स आहे आपला बघा, त्यानंतर हा एक रेझिस्टन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर हा एक रेझिस्टन्स आहे आणि त्या ठिकाणी हा एक रेझिस्टन्स आहे. याला आपण या ठिकाणी जोडून घेऊ. डायग्राम तेवढी पण भारी मला येत नाही, बरोबर आहे. आणि इथे मधामध्ये एक रेझिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे, घेतला. आणि या ठिकाणी हे झाले आपले टर्मिनल, हे झाले आपले सप्लाय टर्मिनल, बरोबर आहे की नाही. बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मी 4 घेतो, या ठिकाणी 2 घेतो. 4 दोन्ही किती होतात? 8 होतात. आणि या ठिकाणी 8 घेतो आणि या ठिकाणी 1 घेतो. काय? या ठिकाणी 1 घेतो. आणि जो मधला रेझिस्टन्स आहे त्याला 5 किंमत देतो, म्हणजे तो 5 ओहमचा आहे असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू. आता तुम्हाला काय करायचं आहे, याचा टोटल रेझिस्टन्स काढायचा आहे. टोटल रेझिस्टन्स काढायचा आहे, बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, टोटल रेझिस्टन्स म्हणजे कसा काढायचा, तुम्हाला हा ब्रिज बॅलन्स आहे का ते बघायचं आहे. मग ब्रिज बॅलन्स आहे का ते कसं बघायचं, आजूबाजूचे समोरचा म्हणजे हे 2 जे रेझिस्टन्स आहे ना, हे 2 त्याचा गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले 2, बरोबर आहे. आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 2 किती होतात? 4 दुनी 8 होतात मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आणि ह्या दोघांचा पण गुणाकार 8 होतो, म्हणजेच काय 8 गुणिले 2 पण 8च होतात, म्हणजे हा ब्रिज बॅलन्स आहे. ब्रिज काय बॅलन्स आहे. मग या मधल्या रेझिस्टन्सचं आता काय करायचं, तर लक्षात ठेवा राजा हो, जेव्हा ब्रिज बॅलन्स असतो तेव्हा हा मधला रेझिस्टन्स काय असतो, डमी असतो. काय असतो? डमी, बरोबर आहे का नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. जेव्हा ब्रिज बॅलन्स असतो तेव्हा जो काही इथला रेझिस्टन्स दिलेला राहील, कोणता? मधला रेझिस्टन्स, तेव्हा तो मधला रेझिस्टन्स डमी असतो, तो आपल्याला काढून टाकायचा असतो. काय? काढून टाकायचा असतो. 100% तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज जो आहे तो या ठिकाणी कळाला असेल. काय? या ठिकाणी कधी बॅलन्स असतो, कधी अनबॅलन्स असतो. त्या ठिकाणी त्यानंतर जो या ठिकाणी ब्रिज बॅलन्स असेल आणि मध्ये या ठिकाणी रेझिस्टन्स जर दिला असेल तर तो डमी असतो, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल, बरोबर आहे. एवढंच आहे व्हीटस्टोन ब्रिजमध्ये. अदरवाईज त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये कोणताही प्रश्न विचारला जात नाही. ब्रिज बॅलन्स आहे का नाही एवढा प्रश्न तुम्हाला पेपरला येतो, बरोबर आहे की नाही. किंवा मग तुम्हाला ब्रिज बॅलन्स आहे असं दिलेलं जाईल आणि 5 1 5 1 5 नाही, दुसरी काहीतरी घेऊ, 2 घेऊ आणि इथे 2 आणि 5 घेऊ. 5 दुनी 10 होतात आणि 5 दुनी 10 होतात, बरोबर आहे की नाही. असं केलेलं राहील आणि हा एक रेझिस्टन्स तुम्हाला दिलेला राहणार नाही. मग तुम्हाला काय करायचं, 5 दुनी 10 होतात. मग या 5ला अशा कोणत्या संख्येनं गुणायचंय, ती उत्तर काय येईल? 10 येईन. काय उत्तर? 10 येईन. मग 2 गुणायचं, मग 2, मग हा रेझिस्टन्स तुमचा आला 2 ओहम. आणि तसंच जर तुम्हाला जर असं नाही जमलं तर डायरेक्ट फॉर्म्युल्यात ठेवायचं. बघा 5 गुणिले, एकच मिनिट, 5 गुणिले 2 तुम्हाला दिलेलं आहे. एक रेझिस्टन्स 5 दिलेला आहे आणि एक दिलेला नाही आहे, ते तुम्हाला काढायचं आहे. बघा 5 दोन्ही किती होतात? 10 होतात राजाओ. आता मला सांगा, हे दोघं इकडे गुणाकारात आहे. हा जर 5 आपण इकडे नेला, ह्या बरोबरच्या जर इकडे नेला तर काय होईल राजाओ? तो भागाकारात जाईल, कारण इकडे तो गुणाकारात आहे. मग याला भागाकारात नेला तर इथं तो जातो. मग 5 1 5,
5 दोन्ही 10, 2 उत्तर तुमचं असं या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार सुद्धा आलंय. मग फॉर्म्युला वापरून कसं करायचं तेही सांगितलं आणि तोंडी कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. म्हणजेच तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज जो आहे तो या ठिकाणी परिपूर्ण कळाला असेल. टोटल रेजिस्टन्स काढणं काही अवघड नाही या ठिकाणी. टोटल रेजिस्टन्स म्हणजेच या ठिकाणी ब्रिज बॅलन्स आहे का नाही हे काढणं काही अवघड नाही. अनबॅलन्स ब्रिज जर तुम्हाला शिकायचाच असेल तर तो काय करायचं माहिती आहे का? बघा या ठिकाणी एक रेजिस्टन्स दिलेला असेल, हा रेजिस्टन्स. तर या ठिकाणी काय करावं लागतं माहिती आहे का? हे कनेक्शन आपलं काय होतं? डेल्टा, DELTA डेल्टा कनेक्शन होतं. याला काय करावं लागतं? डेल्टा टू स्टार, स्टार करावं लागतं. इकडचा रेजिस्टन्स कॅन्सल करावा लागतो आणि इकडे एक रेजिस्टन्स डेव्हलप करावा लागतो. म्हणजे जे डेल्टा होतं हे इकडचं कॅन्सल होऊन ते आता स्टारमध्ये झालं. मग स्टारमध्ये झालं तर काय झालं बघा, या ठिकाणी तुम्हाला काही ब्रिज या ठिकाणी स्टारमध्ये दिसतात, ब्रिज म्हणजे रेजिस्टन्स, आणि काही या ठिकाणी डेल्टामध्ये दिसतात. बरोबर आहे की नाही? मग हे दोघं तुम्हाला स्टारमध्ये दिसतात ते काढून घ्यायचे. त्यानंतर हे दोघं तुम्हाला सिरीजमध्ये दिसतात त्याचा टोटल रेजिस्टन्स काढून घ्यायचा. त्यानंतर हे दोघं सिरीजमध्ये दिसतात त्याचा टोटल रेजिस्टन्स काढून घ्यायचा. मग या ठिकाणी हे कसं तयार होतं? हा एक रेजिस्टन्स, या ठिकाणी खालचा जो रेजिस्टन्स आहे तो असा येतो आणि हा जो इकडचा रेजिस्टन्स होतो तो अशा पद्धतीने या ठिकाणी येतो. मग आता काय करायचं आहे तुम्हाला? या ठिकाणी हे टोटल रेजिस्टन्स यांचा दोघांचा काढून घ्यायचा आहे. तुम्हाला काल फॉर्म्युला सांगितला मी की पॅरललचा टोटल रेजिस्टन्स कसा काढायचा. मग याचा काढल्यानंतर हे कसं होईल माहिती आहे का? सर्किट डायरेक्ट हे असं होऊन जाईल. मग तुम्हाला सिरीजमध्ये डायरेक्ट साधी बेरीज करून टोटल रेजिस्टन्स काढायचा. एवढी मोठी प्रोसेस असते. अनबॅलन्स ब्रिजला बॅलन्स करून मग त्याचं काय करायचं? टोटल रेजिस्टन्स काढायचा. मग एवढं तुम्हाला या ठिकाणी ITIच्या मुलांना विचारल्या जात नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की अनबॅलन्स ब्रिज हा बॅलन्स वगैरे करून कशा पद्धतीने सोडवल्या जातो राजाओ. बरोबर आहे का नाही? आता हे संपलं आपल्याला. काय? आता हे आपलं या ठिकाणी संपलं. आता आपल्याला काय करायचंय माहिती आहे का? आता आपल्याला या ठिकाणी स्टार डेल्टा, काय? स्टार डेल्टा त्या ठिकाणी शिकायचंय. मग स्टार डेल्टा काय? स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन असतं आणि डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन असतं. ते पेपरला विचारल्या जातात. म्हणजे हाय लेवलचे जे पेपर होतात इस्रो सारखे त्यामध्ये विचारल्या जातात. हा बॅलन्स ब्रिज आपला या ठिकाणी संपला. आता आपल्याला स्टार टू डेल्टा बघायचंय. बघा स्टार कसं असतं? हे असतं तुमचं स्टार, हे काय असतं? स्टार, आणि हे असतं तुमचं डेल्टा. जे ट्रान्सफॉर्मर चॅप्टर मशीन या ठिकाणी मशीन जे आपलं हे असणार आहे पूर्ण त्या मशीनमध्ये ट्रान्सफॉर्मर चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे मी. मग त्या ठिकाणी तुम्हाला कळेल स्टार वाइंडिंग, डेल्टा वाइंडिंग, स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार. मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण स्टेपअपसाठी कोणती वापरतो आणि स्टेप डाऊनसाठी कोणती वापरतो ते सगळं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. आता सांगितलं तर खिचडी एवढी भारी तयार होईल की त्यामध्ये मग काय राहील? सगळं राहील. गाजर राहील, गोबी राहील, आलू राहील, टमाटर राहील, आणि सगळं मिक्स झाल्यानंतर कोणता टमाटा आहे हे तुम्हाला कळणार नाही आहे. त्यामुळे जर आता आलूच शिकायचं तर आलूच शिका. आलू आणि टमाटर मिक्स केलं की तुम्हाला कळणार नाही. भाजी झाल्यानंतर कळणार नाही तुम्हाला, फक्त चवीनुसार कळेल, आणि इथं चव नाही आहे. बरोबर आहे का नाही? चला, मजाकचा वगैरे वगैरे विषय बाजूला ठेवून या ठिकाणी स्टार टू डेल्टा काय असतं राजाओ, ते कशा पद्धतीने आपल्याला शिकायचंय ते सगळं या ठिकाणी मी सांगणार आहे. आता ही डायग्राम काय आहे मित्रांनो? स्टार आहे आणि तिला आपल्याला डेल्टामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं? बघा मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवतोय. स्टारची डायग्राम ही झाली आपली. बरोबर आहे का नाही? या ठिकाणी हे रेजिस्टन्स मी असं काढून घेतलं, हे स्टार झालं. आता याला डेल्टामध्ये कन्वर्ट करायचं तर कसं? अशा पद्धतीने आपल्याला याला डेल्टामध्ये कन्वर्जन करावं लागतं. हे असं मी जे डायग्राम काढतो तशा पद्धती. मग डेल्टामध्ये कन्वर्जन जर केलं तर डेल्टामध्ये जर कन्वर्जन केलं तर हा मधला स्टार हा गायब होतो अशा पद्धतीने, आणि त्याचं ते डेल्टामध्ये कन्वर्जन होतं. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी असतात मित्रांनो काय? फॉर्म्युला, जो की आपल्या लक्षात राहत नाही, पण मी तुम्हाला या ठिकाणी अजिबात कोणतीही अडचण न करून देता या ठिकाणी परिपूर्ण हे काय करणार आहे? सांगणार आहे. काळजी करू नका, कोणतीही काळजी करू नका. मग या ठिकाणी मी काय करतो? हे जे आपलं स्टार उडून गेलं इथलं ते आता या ठिकाणी काढून घेतो परत. ठीक आहे? बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीने काय होतं? आपला स्टार होतो, आणि यांना देणं आहे आपल्याला नावं. काय? आपल्याला याला नावं देणं आहे. मग आपण काय करू? एक वेगळा कलर अजून या ठिकाणी घेऊ, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी जास्त गिचड बिचड होणार नाही. हा कलर या ठिकाणी नाही जमणार राजाओ. गुलाबी गुलाबी आवडीचा, तुमच्या आवडीचा सगळ्यांचा गुलाबी साडी आहे का नाही? मग तो गुलाबी कलर आपण या ठिकाणी घेऊ. बघा आता या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण काय करू? नाव देऊ. याला देऊ R1, याला म्हणू R2 आणि याला म्हणू R3. झालं?
आता राहिले बाकीचे मधले, याला म्हणू S1, याला म्हणू S2 आणि याला म्हणू S3. आपल्याला कसं होतं, सोपं जातं हे अशी नावं घेतली की, बरोबर आहे का नाही. आता याला थोडं छोटं करून घेऊ, कारण आपल्याला बनवायचे फॉर्म्युले आणि या डायग्रामवरून तुमच्या समोर मी फॉर्म्युले बनवून दाखवणार. कोणतीही या ठिकाणी काळजी करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात, बरोबर आहे का नाही. आता मला सांगा, S1 हा आपल्याला स्टार आहे, S2 हा स्टार आहे, S3 हा स्टार आहे. आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे राजा हो, कशामध्ये करायचं, डेल्टामध्ये. मग या ठिकाणी हा आपल्याला काढायचा आहे, हा आपल्याला काढायचा आहे आणि हा आपल्याला काढायचा, डेल्टा काढायचा. स्टार टू डेल्टा करतोय, मग विचार डेल्टाचा करायचा आहे. आपण या ठिकाणी स्टारला मारून टाकतोय आणि त्याचं कन्व्हर्जन डेल्टामध्ये करतोय, म्हणजे आपण जन्म देतोय एका नवीन डेल्टाला. मग डेल्टाचा या ठिकाणी विचार करायचा. मग आपल्याला R1 काढायचा आहे, मग आपल्याला R2 काढायचं आहे, मग आपल्याला R3 काढायचं आहे राजाओ. मग R1 काढण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो. काय करायचं R1 काढण्यासाठी, बघा S1 आणि S2 या दोघांचा गुणाकार करायचा. त्या गुणाकाराला S2 आणि S3ने बेरीज करायची. परत काय करायचं, S3 आणि S1चा गुणाकार करायचा आणि यांची सगळ्यांची बेरीज करायची. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा कसं करायचं. बघा या ठिकाणी जर मन लावून जर एकदा बघसाल, काय मन लावून जर एकदा बघसाल तर तुम्हाला नंतर काळजी करण्याचं गरज या ठिकाणी काम पडणार नाही. पण आता जर जीवार करसाल तर हे तुम्हाला आयुष्यभर कधीच कळणार नाही राजा हो, हे एवढं मी तुम्हाला सांगतो. R1 या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. काय करायचं, R1 काढायचं आहे. मग बघा मी S1 आणि S2 पासून सुरुवात करतो. मग कसं करायचं आहे बघा, सॉरी S1 आहे, S1 गुणिले S2 घ्यायचं आहे. S1 गुणिले S2 घेतलाय, मधात करायची बेरीज. परत S2 गुणिले S3 घ्यायचा आहे, मधात करायची बेरीज. परत S3 गुणिले S1 घ्यायचा आहे. संपला विषय. काय झालं, विषय संपला. आणि भागाकारामध्ये काय करायचे, आपण काढतोय R1, तर R1च्या अपोजिटचा जो काही स्टारमधला रेझिस्टन्स आहे तो अपोजिट घ्यायचा, जो की आपला S3 या ठिकाणी राजा हो असणार आहे. काय, S3 असणार आहे. मग R1 या ठिकाणी संपला राजा हो, संपलं. एवढं सोपा प्रॉब्लेम्स आहे. असाच आपण 3 वेळेस बनवणार आहे. तर मला सांगा, R2 मध्ये सुद्धा वरचं सगळं काही सेम असणार आहे. हे जे काय आहे ना, हे वरचं सगळं काही सेम असणार आहे, ॲज इट इज. मग ते लिहून घ्यायचं. काय, S1 गुणिले S2 अधिक S2 गुणिले S3 अधिक S3 गुणिले जरा नीट काढा S1. झालं का नाही, सेम ॲज इट इज लिहायचं आहे. अशी रेष मारायची. आणि आता आपण R2 काढतोय. कोण काढतोय, हा R2 काढतोय, हा R2. मग R2च्या अपोजिट कोणता रेझिस्टन्स आहे, S1 आहे राजा हो. संपलं. तेच आपल्याला परत हेच ॲज इट इज कोणतं, हे वरचं खाली घ्यायचं आहे. जसंच्या तसं परत सेम, कोणताही चेंज नाही. बघा मग किती प्रॉब्लेम सोपा आहे. S1 गुणिले S2 अधिक S2 गुणिले S3, ठीक आहे, अधिक S3 गुणिले S1. संपला विषय. आणि भागाकारामध्ये आपण R3 काढतोय. मग ह्या R3च्या अपोजिट कोण आहे, S2 आहे. अरे संपलं ना विषय, झाले ना तुमचे फॉर्म्युले रेडी राजा हो. बघा, कोणती आपण या ठिकाणी पाठांतर केलं का, अजिबात नाही. कोणतंही पाठांतर आपण केलेलं नाही राजा. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युले या ठिकाणी तयार करावे लागतात. हा R1 झाला, हा R2 तयार झाला आणि हा R3 तयार झाला. मी पाठ केले का, नाही राजा हो, पाठ नाही केले, लक्षात ठेवलंय. कसं लक्षात ठेवलंय, या ट्रिकनुसार. अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही राजा हो. याची मी 100% ग्वाही तुम्हाला देतो. आता काय करायचंय, एक ट्रिक आपल्याला या ठिकाणी शिकायची. एक्झाम्पल, हा एक स्टार आहे. एकच मिनिट, हा एक स्टार आहे बघा. ठीक आहे, समजू शकतो आम्ही, हा स्टार आहे. ठीक आहे, हा स्टार आहे, कळलं. याचा रेझिस्टन्स आहे 4 ओहम, याचा पण रेझिस्टन्स आहे 4 ओहम आणि याचा रेझिस्टन्स आहे 4 ओहम. आणि आपल्याला त्याला या डेल्टामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर मला सांगा, असं जर असलं तर या डेल्टाच्या सगळ्या ज्या किमती आहे, मग याच्या असू द्या, मी परिपूर्णच काढून दाखवतो. ते म्हणून तुम्ही डेल्टा असा कसा काढला, पोट्टे काय लय हुशार आहे आपले, बरोबर आहे की नाही. हा झाला डेल्टा. बरं ठीक आहे, याला R1 म्हटलं, याला R2 म्हटलं आणि याला R3 म्हटलं. ठीक आहे.
आता असा स्टारमध्ये सगळे जे काही रेजिस्टन्स आहेत सारख्या किमतीचे, मग 10 असू द्या, 100 असू द्या, लाख असू द्या, की इथे 4 असू द्या, हे सगळे कसे आहे राजाओ? सेम आहे. रेजिस्टन्स तुमचे या ठिकाणी सेम आहे. मग ठीक आहे, सगळ्या जनतेला कळलं आता रेजिस्टन्स सेम आहे. मग त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं डेल्टामध्ये. मग या फॉर्म्युला लावत बसणार आहे का तुम्ही? नाही, इथे ट्रिक वापरायची. कधी लक्षात ठेवा, स्टारमधून जेव्हा डेल्टामध्ये कन्वर्ट करतो आणि स्टारमधले सगळे रेजिस्टन्स जेव्हा सारखे असतात, तेव्हा या ठिकाणी डेल्टाचा प्रत्येक रेजिस्टन्स जो असतो तो डेल्टाचा रेजिस्टन्स गुणिले त्याला करतात. या ठिकाणी काय करतात? गुणिले त्याला करतात 3. गुणिले त्याला काय करतात? 3. मग 3 गुणिले त्या डेल्टाचा रेजिस्टन्स जो असणार आहे, सॉरी माफ करा, डेल्टाचा रेजिस्टन्स नाही, स्टारचा रेजिस्टन्स, कारण काढायचा आहे आपल्याला डेल्टा. मग डेल्टा आता मरलेला आहे, मेलेला आहे, बरोबर आहे का नाही? जिवंत स्टार आहे. स्टारमधून आपण डेल्टामध्ये टाकतोय. आता अगोदर स्टार हा जिवंत आहे, त्याला मारायचं नंतर आहे. आता इकडे मेलेला डेल्टा आहे. काय? मेलेला डेल्टा आहे. मग आपण मेलेल्या डेल्टाचा रेजिस्टन्स माहिती आहे का? मग तो कसा घेणार आहे? मग हा घ्यायचा आपल्याला स्टारचा रेजिस्टन्स, गुणिले त्याला 3 करायचं आहे. मग मला सांगा, या 4ला 3ने गुणलं, 4 त्रिक 12, मग याचा रेजिस्टन्स असणार 12, याचाही रेजिस्टन्स असणार 12 आणि याचाही रेजिस्टन्स असणार राजा 12च असणार आहे. मग या ठिकाणी ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, बरोबर आहे का नाही? मग ITIच्या मुलांना असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 3 स्टार आहे, स्टारचे तिन्ही जे रेजिस्टन्स आहे ते सेम किमतीचे आहे आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे 3 ओहम आहे. तर डेल्टाच्या प्रत्येक रेजिस्टन्सची किंमत काय असेल? मग या ठिकाणी जर 3 असला तर त्याला गुणिले 3 करणार. 3 बघा 3 कसे काढतो मी? 3 गुणिले 3, 3 गुणिले 3, मग बरोबर 3 त्रिक 9 ओहम त्याचा प्रत्येक रेजिस्टन्स त्या ठिकाणी राजा हो असणार आहे. तेच डेल्टामध्ये तुम्हाला मी परत पुढे सांगणार आहे. आता आपलं स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन आहे ना, मग आपण या ठिकाणी घेणार नाही स्टार टू डेल्टा रेजिस्टन्स कन्व्हर्जन, ठीक आहे, कन्व्हर्जन असणार आहे. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहे पुढं? डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. मग आपण त्या स्लाईडवरती जाऊया. ठीक आहे, आता इथं आलं स्टार टू डेल्टा आहे का? परत या ठिकाणी लिहायला पाहिजे होतं डेल्टा टू स्टार. इथे काय पाहिजे होतं? लिहून घेतो मी, काही अडचण नाही. डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन पाहिजे होतं. ठीक आहे, कन्व्हर्जन पाहिजे होतं. आता या ठिकाणी परत भारी, एकदम भारी. काळजी करायची का राजा? अजिबात नाही. तू जर काळजी केली तर मग मी काय करायचं? टेन्शन मी घ्यायचं, शिकवायचं मी. तू फक्त काय करायचं? अभ्यास करायचा, रिव्हिजन करायचं, प्रॅक्टिस करायची, प्रॉब्लेम जे म्हणेल ते सोडवायचे. मी जेवढं सांगेन तेवढं कर. 100% तुपला टेक्निकलचा कोणताही पेपर निघणार. सर मग मी हा प्रश्न बघितला, मग तो मला सुटलाच नाही. अरे तो तुझ्या लेवलचा नाही आहे ना राजा, तो पॉलिटेक्निक लेवलचा आहे, JEE लेवलचा आहे, EE लेवलचा आहे. काय मी तुला तो का सांगितला नाही का? तो त्या लेवलचा आहे. पेपर दिले काय? मी पेपर दिले स्वतः. महावितरणच्या पोस्ट काढल्या आहे, पारेषणच्या पोस्ट काढल्या, टेक्निशियन 2 काढली, विद्युत सहाय्यक असिस्टंट टेक्निशियन म्हणता तुम्ही, त्या पोस्ट मी काढल्या, बरोबर आहे की नाही? ते पेपर दिले, त्याचा सगळा काही या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहीत आहे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय राजा, बरोबर आहे की नाही? मग तेवढाच या ठिकाणी विश्वास ठेवा आणि या ठिकाणी माझ्यासोबत चला. 100% तुम्हाला काय करेल? यश प्राप्त करून देण्याचं काम माझं. तुम्ही काळजी करू नका, बरोबर आहे? आता डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो. आता डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन आहे. डेल्टा टू स्टार करायचं, मग डेल्टा आपला काय आहे? जिवंत आहे, हा मेलेला आहे, बरोबर आहे? या मेलेल्याला जिवंत करायचं, जिवंताला मारायचं आहे आपल्याला. ही आपली टेक्निक असणार, ही आपली ट्रिक असणार आहे, तेव्हा तुमच्या लक्षात राहील. मग डेल्टा टू स्टार करायचं म्हणजे डेल्टा हा जिवंत राहणार आहे, स्टार हा मेलेला राहणार आहे आणि मेलेल्याला आपल्याला जिवंत करायचं आहे आणि जिवंत असणाऱ्याला आपल्याला मारायचं आहे. ही आपली ट्रिक तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. मग चला या ठिकाणी सुद्धा आपण त्याच पद्धतीचे फॉर्म्युले बनवून घ्यायचे राजा हो. मग या ठिकाणी परत मी एक काय करतो? डेल्टा काढतो. ठीक आहे, जसा डायग्राममध्ये आहे ना तसा काढतो. आपल्याला काही टेन्शन नाही आहे. कसं येऊ द्या, आपण या ठिकाणी जिंदाबाद आहे. हा आहे डेल्टा, आपल्याला याला मारायचं आहे, बरोबर आहे? आणि कन्वर्ट करायचं आहे एका स्टारमध्ये. कोणता स्टार? पिक्चरवाला स्टार नाही, हा आपला स्टार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे कन्व्हर्जन. मग याला आपण आपल्या पद्धतीने नावं द्यायचे का? बरोबर आहे की नाही? मग आपण याला R1 म्हणूया, आपण याला R2 म्हणूया आणि आपण याला R3 म्हणूया. काय? R3 म्हणूया. आणि जे मधले त्याला आपण काय करूया? T1 T2 म्हणूया. याला T1 म्हणूया, याला T2 म्हणूया आणि याला T3 म्हणूया. तुम्ही काही पण म्हणा हो, जीवन, पवन, रमे, तुकाराम, सकाराम, तुम्ही काही म्हणा, काही अडचण नाही आहे. तुम्ही काही म्हणा, काही अडचण नाही आहे. बघा आता आपल्याला काय करायचं? डेल्टा टू स्टार करायचं म्हणजे बाहेरून आत जायचं आहे, स्टारला जिवंत करायचं आहे. मग आपल्याकडे आता व्हॅल्यू अवेलेबल कोणत्या असणार राजा हो?
आपल्याकडे डेल्टा जिवंत आहे, मग व्हॅल्यू कोणत्या अवेलेबल आहे आपल्याकडं? कोणत्या व्हॅल्यू अवेलेबल आहे राजा? हो, आपल्याकडे डेल्टाच्या व्हॅल्यू अवेलेबल आहे. आपल्याला काढायचा स्टार कोणता आहे आपला? T1 आहे, T1 काढायचा आहे. आपल्याकडे T2 काढायचं आहे, आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे T3 काढायचं आहे. काय? आपल्याला T3 काढायचं आहे. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे. आपण रेश पण मारून घेऊया, जेणेकरून तुम्हाला काय होणार? अवघड जाणार नाही, तुम्हाला या ठिकाणी समजायला सोपं जाईल. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा या ठिकाणी कसं असतं बघा. या ठिकाणी कसं असतं मी तुम्हाला परिपूर्ण सांगतो. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने या ठिकाणी आज बघायचं, उद्या बघायचं काम पडणार नाही. बघा, फक्त परिपूर्ण लक्ष द्या. बरोबर आहे? ठीक आहे. आता काय करायचं? आपल्याला T1 काढायचा आहे. हा T1 आहे. काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला काढायचा T1. इथे कलर चेंज झाला आहे. आपल्याला काढायचा T1 हा काढायचा आहे आपल्याला. बरोबर आहे? मग आपल्याला काय करायचं? त्याच्या बाजूच्या दोन या ठिकाणी बाजू बघायच्या. त्याच्या बाजूला ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. मग आपल्याला काय करायचं? त्या दोन बाजू ज्या आहे बघा, त्या दोन ज्या बाजू आहे, एकच मिनिट, त्या दोन ज्या बाजू आहेत त्याचा करायचा गुणाकार. मग आपल्याला काय आहे? R1 गुणिले R3 आहे. बरोबर आहे की नाही? आपण दोन बाजूचा गुणाकार केला. आता काय करायचं? सगळ्या बाजूंची इकडे करायची बेरीज. मग सगळ्या बाजू काय आहे आपल्याकडं? आपल्याकडं डेल्टाच्या बरं का, डेल्टाच्या आपल्याकडे R1 आहे. बरोबर आहे की नाही? अधिक आपल्याकडे R2 आहे, अधिक आपल्याकडे R3 आहे. अरे संपलं. जो काही या ठिकाणी आपल्याला स्टार काढायचा आहे त्याच्या आजूबाजूच्या दोन बाजूचा केला आपण गुणाकार. आपण केला दोन बाजूचा गुणाकार. बरोबर आहे? आणि त्याच्या छेदस्थानी काय केलं? सगळ्या बाजूंची बेरीज. काय केलं? सगळ्या बाजूंची बेरीज. असा तुम्हाला या ठिकाणी T1 भेटला राजा. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला काढायचा T2. आता T2 कुठे आहे? हा इथे बघा, हा इथे आहे T2. बरोबर आहे? मग T2च्या दोन आजूबाजूला बाजू कोणत्या आहे? एक आहे या ठिकाणी R2 आणि एक आहे R1. मग आपल्याला काय करायचं? R1 गुणिले R2. काय? R1 गुणिले R2. मग ठीक, अंशस्थानी आपलं संपलं. परत या ठिकाणी काय करायचंय? खाली सगळ्या बाजूंची बेरीज सेम ॲज इट इज. R1 अधिक R2 अधिक R3. मग या ठिकाणी पण कळलं. त्या ठिकाणी सेम कसं होतं? अंशस्थानी होतं. कशामध्ये? जेव्हा स्टार टू डेल्टा केलं आणि डेल्टा टू स्टार करताना या ठिकाणी छेदस्थानी सेम असणार आहे. सेम ॲज इट इज. आपल्याला T3 काढायचा आहे. मग T3च्या आजूबाजूला कोणी बघा, या ठिकाणी बघा, हा R3 आहे आणि हा R2 आहे. मग या ठिकाणी R3 आणि R2 बघा, R2 गुणिले R3. मी R3 गुणिले R2 पण करू शकतो. बरोबर आहे? 2 गुणिले 3, 3 दुनी 6 किंवा 2 6, 3 दुनी 6 सारखंच आहे. गुणाकार हा कुठून कुठे करा, कुठून कुठे उडी मारा, सारखंच आहे. बरोबर आहे की नाही? आता हे झालं गुणाकार दोघांचा. आणि खाली ॲज इट इज R1 अधिक R2 अधिक R3. या गोष्टी अशा लक्षात राहत नाही. जेव्हा तुम्ही रोज वही उघडून पाहणार, याला बघणार, याला म्हणणार तू माझाच आहे आणि मी तुझाच आहे, तेव्हा हा तुम्हाला सोडून जाणार नाही. नाहीतर दो दिन की प्रेम कहाणी, आणि इथं जर असती इथं 10 मिनिट की प्रेम कहाणी. बरोबर आहे की नाही? 10 मिनिट की प्रेम कहाणी आणि नंतर ते तुम्हाला काय होणार? सोडून जाणार आहे राजा हो. अशा पद्धतीने स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कन्वर्जन होतं. आता मला सांगा, तुम्हाला त्या ठिकाणी मी स्टार टू डेल्टा करताना जर सगळ्यांचा रेजिस्टन्स सारखा असेल तर 3 गुणिले R हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता. आता इथे कसं आहे बघा, आता डेल्टामध्ये एक्झाम्पल, याची किंमत 3 आहे, याची किंमत वेगळी करू काहीतरी, याची किंमत 10 आहे, याची किंमत 10 आहे आणि याही रेजिस्टन्सची किंमत 10 आहे. आता मला सांगा, तुम्हाला स्टारमध्ये कन्वर्जन करायचं आहे. कधी लक्षात ठेवा, डेल्टा टू स्टार कन्वर्जन करताना डेल्टाच्या सगळ्या रेजिस्टन्सच्या किमती जर सारख्या असेल तर फॉर्म्युला लावायचा आहे. काय हे तुम्हाला सांगतो, R भागिले 3. R भागिले 3 म्हणजे Rच्या जागी या ठिकाणी किती आहे? 10 आहे, भागिले 3. मग 3 त्रिक 9 राहिला, 1 पॉईंट दिला, परत त्या ठिकाणी 3 त्रिक 9, परत एकच राहील, 10 झाला, 3 त्रिक 9. तुमचा या ठिकाणी स्टारमधला प्रत्येक रेजिस्टन्स जो असणार आहे त्याची किंमत असणार आहे 3.33. अशा किमती तुम्हाला पेपरला देत नाही ITIच्या मुलांना. या ठिकाणी देईन तुम्हाला 9. मग 9 देतील. काय देतील? 9 देतील. 9. मग या ठिकाणी तुम्ही जर 9 केलं तर 3 त्रिक 9 उत्तर येईल तुमचं
3. मग या ठिकाणी जेव्हा डेल्टा टू स्टार केलं तेव्हा तुम्हाला डेल्टाच्या रेजिस्टन्सपेक्षा छोटा रेजिस्टन्स भेटला. आणि जेव्हा तुम्ही स्टार टू डेल्टा केलं या ठिकाणी निरीक्षण ठेवायचं एकदम बारीक, झालंय काय, होतंय काय, इकडे काय झालं, तिकडे काय झालं, आणि तुम्ही बनवायचा याचा चार्ट. स्टारमध्ये काय झालं, डेल्टामध्ये काय झालं, बरोबर आहे का नाही, हे तुम्हाला करावंच लागेल. त्या ठिकाणी जेव्हा स्टार टू डेल्टा केलं तर तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टन्स काय भेटला, स्टार टू डेल्टा गुणिले होतं 3 म्हणजे व्हॅल्यू मोठी भेटली, या ठिकाणी भागिले आहे, बरोबर आहे का नाही. मग व्हॅल्यू तुम्हाला छोटी भेटली, डेल्टापेक्षा स्टारमध्ये छोटी, बरोबर आहे का नाही. मग हे स्टार टू डेल्टा तुम्हाला कळालं का? 100% कळालं असेल राजाओ, बरोबर आहे का नाही, कळायलाच पाहिजे. मग काही नाही, आता जर या ठिकाणी जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला जसे या ठिकाणी फॉर्म्युले सांगितले तशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, किमती ठेवत चालायचं. आणि या ठिकाणी जशा जशा किमती ठेवसाल तुम्ही तसं तसं तुम्हाला भारी भारी गोष्टी या ठिकाणी तुमचे उत्तरं येतील. काय, एकदम भारी भारी उत्तरं येतील आणि त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहे, बरोबर आहे का नाही. आता आपण सुरुवात करणार आहे बघा पॉवरला, जे की आपली सुटली होती, पॉवर सुटली होती, बरोबर आहे का नाही. मग पॉवरचे आपल्याला प्रकार बघायचे, 3 प्रकार तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा या ठिकाणी परत एक स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कन्वर्जन पाहिजे, इथं कन्वर्जन, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी मी जे काही फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले, या ठिकाणी बघा डेल्टा टू स्टारचं आहे राजाओ, ह्या डेल्टा टू स्टार हे या ठिकाणी, आणि हे स्टार टू डेल्टाचं आहे, स्टार टू डेल्टा. मग या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट डेल्टा दिलं आणि या ठिकाणी डायरेक्ट स्टार दिलं, बरोबर आहे का नाही. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला डेल्टा टू स्टार करताना हे फॉर्म्युले आत्ता सांगितले, डेल्टा टू स्टार केलं, आणि या ठिकाणी स्टार टू डेल्टा करताना सुद्धा पाठीमागं ते तुम्हाला सांगितले. हे प्रिंटेड आहे, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट जर काढून घ्यायचा तर या ठिकाणी काढून घेऊ शकता. ठीक आहे राजा हो, ठीक आहे ना. आता या ठिकाणी पॉवरला आपण सुरुवात करूया, बरोबर आहे का नाही. आता ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर असे पॉवरचे 3 प्रकार आहे. तुम्ही म्हणसान सर आम्ही तर पॉवरच नुसती बघितली आणि पॉवरचं युनिट असतं वॅट, एवढंच आम्ही बघितलंय, अदरवाईज याच्या पुढचं आम्ही काही बघितलंच नाहीये आणि आम्हाला हे काही माहीतच नाही. यामध्ये आपल्याला हा चार्ट, हे ट्रँगल बघायचा आहे, कुठे ॲक्टिव्ह पॉवर असते, कुठे रिॲक्टिव्ह असते, कुठे ॲपरंट असते, त्या ठिकाणी नंतर पॉवर फॅक्टर बघायचा आहे. या पॉवरवरूनच पॉवर फॅक्टर बनला आहे. मग पॉवर फॅक्टर या ठिकाणी इम्प्रूव्ह करतो आपण. मग पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कॅपॅसिटर वापरतो. मग आपल्याला कॅपॅसिटर बघायचं, असं 1 बाय 1 कोणावरती डिपेंड आहे अशी आपण एक एक पायरी मित्रांनो चढत चाललोय. असं नाही केलं आपण पहिली ही पायरी घेतली आणि नंतर ही घेतली आणि नंतर ही घेतली, असं नाही. जर पहिली ही घेतली नंतर ही घेतली, ही तर कळतच नाही आणि ही अजिबातच कळत नाही. मग कोणतीही गोष्ट ही कशावरती डिपेंड आहे ना, ती गोष्ट पहिली घ्यायची. डिपेंडंट जी आहे ती पहिली घ्यायची. तुम्ही तुमच्या आईवडिलांवरती डिपेंड आहे, सगळ्यात पहिला मान सन्मान हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्या ठिकाणी दिला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला सगळ्यात पहिले मी घेतो ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे राजाओ. ॲक्टिव्ह घेऊ ना. मग ही ॲक्टिव्ह पॉवर जी असते ना, ही रिअल पॉवर असते राजाओ. तुमची कोणती, ही असते तुमची रिअल पॉवर. म्हणून ह्या ॲक्टिव्ह पॉवरला आपण रिअल पॉवर म्हणतो. हिलाच आपण ॲव्हरेज पॉवर सुद्धा म्हणतो. काय, आपण हिला ॲव्हरेज पॉवरसुद्धा म्हणतो, हिला आपण नेट पॉवरसुद्धा म्हणतो. काय, नेट पॉवरसुद्धा म्हणतो. ही आपली युजफुल पॉवर असते, म्हणून आपण याला युजफुल पॉवरसुद्धा म्हणत असतो. आणि तरत ही खरी पॉवर असते, ही ट्रू पॉवर असते, म्हणून हिला आपण ट्रू पॉवर, काय, ट्रू पॉवरसुद्धा म्हणत असतो. या पॉवरचे, या ॲक्टिव्ह पॉवरचे हिच्या आईवडिलांनी एवढे नावं ठेवले. काही गरज आहे का? एकच नाव ठेवलं असतं तर आम्हाला सोपं झालं असतं. ॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर, ॲव्हरेज पॉवर, युजफुल पॉवर, ट्रू पॉवर, काही गरज होती का राजाओ यांना? गरज नव्हती. पण तरी यांनी काय केलं, एवढे मोठे नावं ठेवून दिले बघा, एवढे मोठे नावं ठेवून दिले, ज्याचा की आपल्याला आता प्रॉब्लेम होतोय, बरोबर आहे का नाही. चला या ठिकाणी हे नावं आपण बघितले राजाओ. आता दुसरी गोष्ट, आपण जी ॲक्टिव्ह पॉवर आहे ना, तिला एका नावाने ओळखले जातं, तिला एका चिन्हाने, काय, एका चिन्हाने तिला डिनोट करतात. तो काय आहे, पी. ॲक्टिव्ह पॉवरला पी या चिन्हाने, या अल्फाबेटने आपण डिनोट करत असतो. चल ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला कळालं. याला पीने या ठिकाणी दर्शवल्या जातं. हे कळालं तुम्हाला. आता या ठिकाणी ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्टिव्ह पॉवरचा युनिट. सगळ्यात पहिले युनिट, ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय आहे, तर ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट आहे वॅट. तुम्ही जी आतापर्यंत पॉवर बघत होता मग ती काय आहे पॉवर, ती आहे तुमची ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे की नाही. तुम्ही जे आतापर्यंत पॉवर केलं, वॅट केलं, ती पॉवर कोणती होती तुमची, ॲक्टिव्ह पॉवर होती. काय होती राजाओ, ॲक्टिव्ह पॉवर. आणि या ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो बघा, व्होल्टेज गुणिले करंट इंटू कॉस
थिटा. आता कॉस थिटा आणि साइन थिटा काय आहे, त्याच्या किमती काय आहे ती तुम्हाला मी समोर सांगतो, त्या तुम्हाला पाठ करायच्या आहे. मग कॉसच्या कोणत्या किमती, 90, 45 आणि 30, बस एवढंच करा, बरोबर आहे की नाही. आणि बस एवढंच, बाकी काही गरज नाही. नंतर साईनच्या सुद्धा 30ची, 45ची आणि 90ची एवढ्याच तुम्हाला पाठ करायच्या. हा झाला फॉर्म्युला. मग या फॉर्म्युल्यावरूनच आपण काय करणार आहे, पॉवर फॅक्टर कशा पद्धतीने बनतोय राजा हो त्या ठिकाणी ते बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. हे युनिट काय आहे, ॲक्टिव्ह पॉवरचं काय मित्रांनो, वॅट हे असणार आहे. आता मित्रांनो आपण काय करतो या ठिकाणी, या पॉवरचे अजून याच्यामध्ये कशामध्ये, हा फॉर्म्युला मेन झाला, पण या ठिकाणी फेजमध्ये लिहायचं आहे आपल्याला आणि लाईनमध्ये लिहायचं, ते वेगवेगळे लिहितो आपण, बरोबर आहे की नाही. मग फेजमध्ये जेव्हा लिहितो आपण, फेजमध्ये इथे लिहितो PHASA, फेजमध्ये लिहितो तेव्हा कसा लिहितो, VPH म्हणजे इथं फेज लावतो इंटू PH इंटू कॉस थिटा, तोच लाईनमध्ये लिहायचा. आता काय करायचं, लाईनमध्ये लिहायचं. लाईनमध्ये काय मग, VL इंटू IL इंटू कॉस थिटा, संपली ॲक्टिव्ह पॉवर संपली. फॉर्म्युला कोणता आहे, फॉर्म्युला राजा हाच आहे, हा आहे ना, हाच आहे. फक्त त्याला फेजमध्ये असं लिहिलं आणि त्याला लाईनमध्ये असं लिहिलं, विषय संपला. लाईनही संपली, फेजही संपला, लाईनही संपली. ॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी खतम झाली. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तर काढून घेऊ शकता. आता आपल्याला बघायची या ठिकाणी काय, या ठिकाणी बघायची राजा हो, रिॲक्टिव्ह पॉवर, जी की बिना कामाची असते, तिचं काही काम नसतं तरीसुद्धा इथे तरपडती, कशाला, गरज नाही आम्हाला तुझी. ठीक आहे, ही बघणार आपण रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवरला काय म्हणते, फाल्स म्हणजे चुकीचं, तुम्हाला नावावरूनच कळलं असेल काय, फाल्स पॉवर. ठीक आहे, बघा पॉवर POWER असं तुम्हाला बोलायला गेलं की इकडे माझं चुकतं. ही फाल्स पॉवर झाली, हिला इमॅजिनरी पॉवर म्हणतात. हिला फक्त आपण इमॅजिन करू शकतो, इमॅजिनरी पॉवर म्हणतो आपण हिला. काय म्हणतो, इमॅजिनरी पॉवर. स्पेलिंग माझी मिस्टेक होती, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, बरोबर आहे की नाही. आता हिला काय केलं आपण, हिला फाल्स पॉवर म्हटलं, हिला इमॅजिनरी पॉवर म्हटलं, बरोबर आहे की नाही, कळालं राजा हो. तर हे एवढं या ठिकाणी हिचे नामकरण ह्या पॉवरच्या आईवडिलांनी एवढे केलेले आहे. आता या ठिकाणी काय करायचं, या पॉवरला आपण एका अल्फाबेटमध्ये डिनोट करतो. मग याला डिनोट कशामध्ये करतो, Q या लेटरमध्ये. आपण ॲक्टिव्ह पॉवरला P म्हटलं होतं, रिॲक्टिव्ह पॉवरला या ठिकाणी Q म्हटलं होतं. यावरून आपण फॉर्म्युला बनवणार आहे PQ आणि S. या ॲपरंट पॉवरला आपण S म्हणतो. आता या ठिकाणी लिहितोच मी, बघा, ॲपरंट पॉवर S, रिॲक्टिव्ह पॉवर Q आणि ॲक्टिव्ह पॉवर P, ह्या तिन्ही शब्दांवरून आपण फॉर्म्युला बनवणार आहे. त्यामुळे चांगलं लक्षात ठेवायचं. आता यावरून पडला एक फॉर्म्युला. आता त्या ठिकाणी VI कॉस थिटा होतं, इथे फक्त काय, VI साईन थिटा. Q बरोबर करू आपण V इंटू I इंटू साईन थिटा. रिॲक्टिव्ह पॉवर आली की साईन थिटा तुमच्या लक्षात आला पाहिजे. ॲक्टिव्ह पॉवरला कॉस थिटा घेतला आणि रिॲक्टिव्ह पॉवरला साईन थिटा घेतलेला आहे, बरोबर आहे का नाही. आता या ठिकाणी तुम्हाला मेन फॉर्म्युला कळाला, बरोबर आहे की नाही, मेन फॉर्म्युला कळाला. आता त्यावरून तुम्हाला फेजचा आणि लाईनचा फॉर्म्युला या ठिकाणी करता येईल. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं UNIT जे काही आहे तुमचं युनिट, बरोबर आहे. इथे असतं युनिट, व्होल्टेज गुणिले करंट गुणिले रेझिस्टन्स. म्हणजे काय मित्रांनो, वार, VAR म्हणजेच वार. कोणतं वार, वादळी वार. लक्षात ठेवा, रिॲक्टिव्ह पॉवर इज कॉल्ड ॲज अ वादळी वार, वादळी वार ही ट्रिक आहे. आणि या वारवरून VAR लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्टिव्ह पॉवरचं या ठिकाणी काय राजाओ, युनिट आहे वार. व्होल्टेज करंट रेझिस्टन्स, कॉम्बिनेशन ऑफ व्होल्टेज करंट, रेझिस्टन्स आहे का, रिॲक्टिव्ह आहे. बघा हे रेझिस्टन्स थोडं कन्फ्यूज होतं बघा मला, रिॲक्टिव्ह आहे, रेझिस्टन्स नाही आहे, रिॲक्टिव्ह आहे. काय, रिॲक्टिव्ह आहे, रेझिस्टन्स या ठिकाणी नसणारे राजा. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला युनिट कळालं, बरोबर आहे. आता फेज आणि लाईनमधले या ठिकाणी काय, फेज आणि लाईनमध्ये फॉर्म्युले बघूया आपण. बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी ॲक्टिव्ह पॉवरमध्ये एक गोष्ट चुकली बघा. ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी VPH IPH कॉस थिटा घेतलं होतं ते चुकलं बघा. तुम्हाला एकदा या ठिकाणी करेक्शन करून दाखवतो, माफ करा. बघा या ठिकाणी फेजमध्ये काय घेतलं होतं आपण, VPH इंटू IPH इंटू कॉस थिटा घेतलं होतं, बरोबर आहे की नाही. पण राजा फेजमध्ये असल्यामुळं या ठिकाणी 3 लागतो. फेज, हे फेजचं झाला, तेच तुम्हाला लाईनचं सांगतो. थोडं या ठिकाणी फक्त 3ने गडबड केली, लक्षात नव्हतं राहिलं.
VL इंटू IL इंटू कॉस थिटा घेतलं होतं बघा. पण या ठिकाणी लाईनमध्ये असल्यामुळं √3 याच्या सगळ्या कन्सेप्ट मी पुढे सांगणार आहे. तो आपल्याला जेव्हा AC सर्किटचं चॅप्टर शिकायचं आहे ना तेव्हा त्या ठिकाणी मी सांगणार आहे. एवढी ही ॲक्टिव्ह पॉवरची गोष्ट तेवढी लक्षात ठेवा राजाओ. ठीक आहे, हे चुकलं होतं आपलं. आता या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये हेच फॉर्म्युले फेजमध्ये कसे बनतात बघा. हाय फेजमध्ये काय 3VPH इंटू IPH. फक्त इथं कॉस थिटा न लागता साईन थिटा लागतं, कारण आपल्या इकडे काय साईन थिटा आहे बघितलं ना तुम्ही. तेच आता लाईनमध्ये बघा. लाईनमध्ये काय आहे या ठिकाणी √3 आहे, बरोबर आहे की नाही. VPH इंटू IPH इंटू साईन थिटा हे सगळे झाले या ठिकाणी फॉर्म्युले. हा मेन फॉर्म्युला. ठीक आहे. हे झालं तुमचं युनिट, हे झाला तुमचा फेजमधला फॉर्म्युला, हा झाला तुमचा लाईनमधला फॉर्म्युला, आणि हे झालं तुमचा डिनोटेड बाय, म्हणजे याने आपला अल्फाबेटने आपण काय करतो डिनोट करतो. हे झालं तुमचं युनिट. ह्या वादळी वाऱ्यावरून ते लक्षात ठेवायचं. वारं VAR व्होल्टेज करंट रिॲक्टिव्ह. ओके, याच्यानुसार तुमची ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह म्हणजे P आणि Q या ठिकाणी संपलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त एवढं काय करा या ठिकाणी लक्षात घ्या, बरोबर आहे. ते आपण चुकलो होतो आणि तुम्ही लक्ष पण या ठिकाणी दिलं नाही, कारण आपलं रेकॉर्डेड सेशन आहे. आता या ठिकाणी जर लाईव्ह सेशन असतं तर या ठिकाणी लगेच मला कमेंट आल्या असत्या. ज्या लेकरांना ते माहिती आहे त्यांच्या कमेंट आल्या असत्या, बरोबर आहे की नाही. आता एवढं काही बघायचं आहे तर त्या ठिकाणी तेवढं एखाद्या वेळेस मिस्टेक होती, पण ती लक्षात येते बघा. काही अडचण नाही, एखाद्या वेळेस या ठिकाणी मॅनेज करायचं आहे. पण दुसऱ्या वेळेस कमेंट करायची, म्हणजे ते आपण करेक्शन करून पुढच्या सेशनमध्ये घेतो. आता आपल्याला बघायचं यस. आपल्याला काय बघायचं यस म्हणजे काय. अरे यस म्हणजे आपली ही पॉवर. कोणती पॉवर? आपली ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवरला आपण काय म्हणतो मित्रांनो? टोटल पॉवर. काय म्हणतो? हिला आपण टोटल पॉवर म्हणत असतो. मग टोटल पॉवरला या ठिकाणी लिहायचं. मग हिला काय म्हणतो? टोटल पॉवर. मग आता टोटल पॉवर म्हणजे रिॲक्टिव्ह आणि ॲक्टिव्हची डायरेक्ट साधी बेरीज असणार आहे का? नाही, साधी बेरीज नसते. ती तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने बेरीज असते. त्या ठिकाणी तुम्हाला पायथागोरस प्रमेय या ठिकाणी लक्षात म्हणजे कामा पडणार. जे 6वी 7वी शिकले तुम्ही ते अजून तुमचा पिच्छा सोडत नाही आहे. तेव्हा तुम्हाला शिक्षक बोलले असेल, अरे पायथागोरस प्रमेय असं आहे, तू मरेपर्यंत जोपर्यंत शिक्षण घेतोय तोपर्यंत तुझा पिच्छा सोडणार नाही आहे. त्यामुळे आजच तू त्या ठिकाणी काय कर, पायथागोरस प्रमेय चांगलं कर, बरोबर आहे की नाही. मग ते तुम्हाला होतं ना, कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तेच ते सेमी इंग्लिशवाले पोरं आहे. मी मराठी मीडियमचा मुलगा आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी त्यांचं कसं आहे, हायपोटेनस काय त्याची बाजूची त्याला काय म्हणतात मला माहीत पण नाही. या टोटल पॉवर या ठिकाणी काय म्हणतो आपण? ॲपरंट पॉवरला त्या ठिकाणी म्हणतो. मित्रांनो, हिला आपण कशाने डिनोट करतो? कोणत्या अल्फाबेटने डिनोट करतो? तर येसने डिनोट करतो. येसने मी तुम्हाला बोललो त्याचं, बरोबर आहे की नाही. आता याचा फॉर्म्युला सगळ्यात सोपा. या ठिकाणी कॉस थिटाही नसतो आणि साईन थिटाही नसतो. व्होल्टेज गुणिले करंट, बस एवढंच असतं, म्हणजेच तुमचे ॲपरंट पॉवर. ओके, तर या ठिकाणी याचं युनिट काय असतं मित्रांनो? UNIT युनिट असतं व्होल्टेज गुणिलेच करंट. आपण याला VA लिहितो. VA वा. ते तिकडे वादळी वारं आणि इकडे व्होल्ट गुणिले करंट. आता याचे फॉर्म्युले तुम्हाला बनवायचे. आता फेजमध्ये बनवूया, फेजमध्ये, आणि हा झाला या ठिकाणी लाईनमध्ये. पण याच्या पहिले मेन फॉर्म्युला पाहिजे ना तुम्हाला. मेन फॉर्म्युला याला घेऊया खाली, मेन फॉर्म्युला. ठीक आहे, एकच मिनिट. मेन फॉर्म्युला काय बघा याचा मेन फॉर्म्युला काय आहे? तोच रे, सेमच ना, व्होल्टेज गुणिले करंट, संपला विषय. हा सांगितला ना तुम्हाला, हा फॉर्म्युला हा सेम आहे, तोच आहे, बरोबर आहे का नाही. येस बरोबर, व्होल्टेज गुणिले करंट. आता फेजचा फॉर्म्युला, फेजला काय लागतं? 3 लागते. VPH इंटू IPH. कॉस आणि साईन आहे का नाही, मग संपला विषय. इथे रूट, लाईनमध्ये रूट लागतो, बरोबर आहे की नाही. VL इंटू IL, संपला विषय. अरे खतम. पॉवर या ठिकाणी खूप सारी संपली. या ठिकाणी याला टोटल पॉवर म्हणतात. तिला यस या अल्फाबेटने डिनोट करतात. त्याचा फॉर्म्युला आहे S = V इंटू I. त्याचं युनिट आहे व्होल्ट इंटू करंट, म्हणजे VA या अक्षराने दर्शवतो. आणि पेपरमध्ये सुद्धा तसंच येतं. हा फॉर्म्युला तोच परत या ठिकाणी सांगितला. फेजमध्ये 3 × VPH IPH. तीच लाईनमध्ये √3 VL IL या ठिकाणी संपलं. या ठिकाणी हे काय मित्रांनो? VA बरं का. अरे एकच मिनटं, हे काय? VA, बरोबर. चला, हे असं या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी या तिन्ही पॉवरचं बेसिक तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता आपल्याला बघायचा पॉवर ट्रँगल. हे इथं जो काढलेला आहे आपण, तो आहे आपला पॉवर ट्रँगल. काय राजा हो? तो हे आपला पॉवर ट्रँगल. काय आहे? पॉवर ट्रँगल. आता ॲपरंट पॉवरला आपण काय म्हटलं राजा? यस म्हटलं.
रिॲक्टिव्ह पॉवरला क्यू म्हटलं आणि ॲक्टिव्ह पॉवरला या ठिकाणी काय म्हटलं ॲक्टिव्ह पॉवरला पी म्हटलं. मला सांगा टोटल पॉवर तुमचा कर्ण वर्ग बरोबर हा आहे तुमचा कर्ण, ही आहे एक बाजू आणि ही आहे एक बाजू, बरोबर आहे का नाही. मग या कर्ण वर्ग म्हणजे काय, या यसचा वर्ग बरोबर या दोन्ही बाजूंचा आपण वर्ग, मग या पीचा वर्ग अधिक त्या क्यूचा वर्ग, बरोबर आहे. हे पायथागोरस प्रमेय झालं राजाओ. पण आपल्याला इकडे हे असं नसतं, इकडे आपल्याला असं नसतं. काय असं नसतं. मला सांगा या यसचा जर वर्ग काढून टाकला, काय या यसचा जर वर्ग काढून टाकला तर हे इकडचं काय होतं राजाओ, कर्णीत जातं. म्हणजे काय, रूटमध्ये जातं. कारण हे मराठीत या पीचा वर्ग अधिक क्यूचा वर्ग, इकडचा वर्ग आपण काढून टाकला, बरोबर आहे का नाही. इकडे वर्ग घेतला तर इकडचं रूट या ठिकाणी संपून जातं, बरोबर आहे का नाही. आता आपण काय करतो माहिती का, इथे बघतो कॉम्प्लेक्स पॉवर. काय कॉम्प्लेक्स पॉवर, हे फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी कामा येतील बरं का. एस इज इक्वल टू पी प्लस जे क्यू, हे झालं तुमचं कॉम्प्लेक्स पॉवरचा फॉर्म्युला. मग या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला कळाला. ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवर आहे, याचा आपण या ट्रँगलनुसार या ठिकाणी काढत असतो. यस काढतो, मग कसा काढतो, हे असा काढतो. ओके, क्यू काढायचं तर मग काय करायचं, याच्यामध्ये या ठिकाणी किमती ठेवून त्या ठिकाणी हे जे रूट आहे पहिले रूटमधून बाहेर काढून घ्यायचं वगैरे वगैरे, अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, त्यानंतर हा क्यू तसा मी सांगितला सेम तसंच रूटमधून पहिले बाहेर काढायचं आणि बाहेर काढल्यानंतर त्याचं या ठिकाणी काय करायचं, ॲडिशन वगैरे जे काय असणार आहे तिथं ॲडिशन सबट्रॅक्शन काय त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह ॲपरंट पॉवर या ठिकाणी आपण बघितली. पण 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 या ठिकाणी याचं परत टोटल सगळं काही म्हणजे काळा चिट्टा पूर्ण काही, काय पूर्ण काही, हे बेसिक बघितलं. ए सी सर्किट जेव्हा चॅप्टर बघू याचं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघणं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पॉवर फॅक्टर. काय बघायचं आहे राजा हो, पॉवर फॅक्टर. ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह ॲपरंट संपलं, तिथंच घेतलं आपण सगळं, बरोबर आहे. आपण या ठिकाणी पॉवर फॅक्टर बघणार आहे. मला सांगा पॉवर फॅक्टर म्हणजे काय हो, पॉवर फॅक्टर म्हणजे काय, याची सुद्धा डिटेल तुम्हाला कुठे भेटेल, ए सी सर्किट जेव्हा चॅप्टर तुम्ही शिकणार आहे. काय ए सी सर्किट चॅप्टर जेव्हा तुम्ही शिकणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. पण या ठिकाणी सुद्धा सांगतो कोसाईन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, म्हणजे हा कोसाईन अँगल असतो. काय असतो, कोसाईन अँगल असतो. कशाचा, व्होल्टेज आणि करंट मधील, व्होल्टेज आणि करंटमधील अँगल असतो. मग तो कसा असतो राजा हो, व्होल्टेज आणि करंटमधील अँगल कसा असतो ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आपण शिकलो पॉवर, बरोबर आहे की नाही. आपण काय शिकलो, पॉवर शिकलो. तर त्या दोन पॉवर ज्या होत्या आपल्या, काय दोन पॉवर होत्या, एक ॲक्टिव्ह पॉवर होती आणि एक ॲपरंट पॉवर होती आणि तिसरी एक रिॲक्टिव्ह पॉवर होती. तर या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, पॉवर फॅक्टर म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. ॲक्टिव्ह पॉवर भागिले ॲपरंट पॉवर, ही ॲपरंट पॉवर आहे, बरोबर. तर ॲक्टिव्ह पॉवर भागिले जेव्हा ॲपरंट पॉवर आपण करतो तेव्हा आपल्याला भेटतो राजा हो पॉवर फॅक्टर, ज्याला की आपण कॉस थिटाने डिनोट करत असतो. मग आपण भेटतो का ते बघूया. ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला मी, व्ही इंटू आय कॉस थिटा, आणि ॲपरंट पॉवरचा सांगितला तुम्हाला फक्त व्ही इंटू आय असतं. मग या व्ही इंटू आयला या ठिकाणी खालचा व्ही इंटू आय कटेल का बरं, या व्ही इंटू आयला हा खालचा व्ही इंटू आय कटेल आणि अंशस्थानी फक्त तुम्हाला राहिला कॉस थिटा. अशा पद्धतीने राजा हो तुमचा या ठिकाणी पॉवर फॅक्टर तुम्हाला मिळतो. मग पॉवर फॅक्टर हा कोणत्या दोन पॉवरचा रेशो आहे असा प्रश्न तुम्हाला पेपरला येऊ शकतो. मग ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर या दोन पॉवर आहे, या दोन पॉवरचा रेशो आहे. मग ॲक्टिव्ह पॉवरला तुम्ही पीने डिनोट करता, ॲपरंट पॉवरला एसने डिनोट करता. म्हणून तुम्हाला या ठिकाणी असंही ऑप्शन येऊ शकतं पी अपॉन एस, म्हणजेच तुमचा कॉस थिटा त्या ठिकाणी येणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजेच तुमचा त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर तुम्हाला तो भेटणार आहे. अशा पद्धतीने पॉवर फॅक्टर या ठिकाणी तुम्हाला भेटत असतो, बरोबर आहे की नाही. आता पॉवर फॅक्टरचे फॉर्म्युले अजूनसुद्धा आहे. पॉवर फॅक्टर म्हणजेच त्या ठिकाणी बघा, पॉवर फॅक्टर म्हणजेच आर बाय झेड सुद्धा असतं. आर म्हणजे रेझिस्टन्स तुम्हाला माहिती आहे आणि झेड म्हणजे इम्पिडन्स पण तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. हा काय तुमचा रेझिस्टन्स, हा तुमचा इम्पिडन्स.
बरोबर आहे. रेझिस्टन्स आणि इम्पिडन्स याचा जो आहे याचा या ठिकाणी जो रेशो असणार आहे तो सुद्धा तुमचा पॉवर फॅक्टर असणार आहे. आता पॉवर फॅक्टरचे प्रकार पडतात. मग युनिटी पॉवर फॅक्टर झाला, लॅगिंग पॉवर फॅक्टर झाला आणि लीडिंग पॉवर फॅक्टर झाला. या ठिकाणी समोर स्लाईड आहे का बघू पॉवर फॅक्टरची? हो, टेरिप आहे. टेरिप पण बघायचे आपल्याला. बघा पॉवर फॅक्टर नाही आहे, पॉवर फॅक्टर आपण इथेच बघणार आहे. त्याचे 3 प्रकार आहे. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला एका ठिकाणी एका चार्टमध्ये एक चार्ट करून सांगतो. मग पॉवर फॅक्टर म्हणजे काय? तुमचा कॉस थिटा. मग म्हणूनच तुम्हाला सांगतोय कॉस थिटाच्या त्या ठिकाणी काय करायचं आहे? सगळ्या किमती पाठ करायच्या जेणेकरून 30 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री एवढ्या तरी करा. कारण आपल्याला जेव्हा मेजरमेंट चॅप्टर शिकायचे तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती आलेले प्रश्न दिसतील. बरोबर आहे की नाही? चला या ठिकाणी 3 मी काय करतो? डब्बे करतो. कारण आपल्याला 3 हे बघायचे ना पॉवर फॅक्टरचे प्रकार. बघा सर्वात पहिले काय येतो राजा? तुमचा येतो युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर नंतर येतो लॅगिंग पॉवर फॅक्टर नंतर येतो लीडिंग. बरोबर, हे तुमचे पॉवर फॅक्टर येतात. 3 पॉवर फॅक्टर. बरोबर आहे. आता तुम्हाला मला सांगायचं काय आहे? बघा जेव्हा रेझिस्टिव्ह लोड असतो, काय रेझिस्टिव्ह, बघा काय रेझिस्टिव्ह लोड जेव्हा असतो, चांगलं काढू का थोडं? जेव्हा रेझिस्टिव्ह लोड असतो तेव्हा तुमचा पॉवर फॅक्टर असतो युनिटी. तोच जर इंडक्टिव्ह लोड जर असला, काय इंडक्टिव्ह लोड, लक्षात ठेवा इंडक्टर म्हणजे लॅगिंग, कॅपॅसिटर म्हणजे लीडिंग, रेझिस्टर म्हणजे युनिटी. बस एवढंच लक्षात ठेवायचं, काहीच बाकी काहीच घेणं नाही तुम्हाला. आणि जर कॅपॅसिटिव्ह लोड असला, कॅपॅसिटिव्ह लोड तर तुमचा लीडिंग. मी तुम्हाला बोललो ना रेझिस्टर युनिटी, इंडक्टर लॅगिंग आणि तुमचा कॅपॅसिटर या ठिकाणी लीडिंग असतो. आता लॅगिंग लीडिंग हे कशावरून कळतं? आता या ठिकाणी मग किमती असतात. काय किमती असतात? मग तुम्हाला एक चार्ट असा या ठिकाणी दिसेल, तुम्हाला दिसेल कुठे दिसेल? समोर दिसेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? मग तुमचा इकडे करंट असणार, इकडे व्होल्टेज असणार. तर हा चार्ट इथे नाही येणार, हा इथे येईल. बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी काढून दाखवतो. हा इथे झाला करंट, हा इथे झाला व्होल्टेज. मला सांगा या ठिकाणी काय केलंय राजा हो? या करंटने काय केलंय? व्होल्टेजला लीड केलंय. काय केलंय? व्होल्टेजला लीड केलंय. परत या ठिकाणी एक काढतोय. ठीक आहे, या ठिकाणी झाला तुमचा व्होल्टेज आणि या ठिकाणी झाला करंट. काय झाला? सॉरी चुकलंय. या ठिकाणी व्होल्टेज, या ठिकाणी करंट. आता या ठिकाणी काय झालं? करंट लॅग झालाय राजा हो. करंट काय झालाय? लॅग झालाय. करंट लॅग झालाय. एकच मिनिट हा. करंट या ठिकाणी लॅग झालाय. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय होतं माहिती आहे की मित्रांनो? इंडक्टिव्ह लोडमध्ये जो तुमचा इंडक्टर असतो तो AC करंटला अपोज करतो. AC करंटला अपोज केल्यामुळं तिथला जो हा करंट आहे तो पाठीमागं पडतो. मी तुम्हाला सांगितलं इंडक्टर शिकवताना तो काय करतो? AC करंटला अपोज करतो. काय? AC करंटला अपोज. आणि हा काय करतो? चेंज इन व्होल्टेजला VT जी लिहितो, चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. याने करंटला अपोज केलं म्हणून करंट मागं पडला, याने व्होल्टेजला अपोज केलं म्हणून व्होल्टेज मागं पडला. कधी लक्षात ठेवा, लॅगिंगमध्ये करंट हा पाठीमागे असतो आणि लीडिंगमध्ये करंट हा समोर असतो. तेच तुम्ही जेव्हा युनिटीमध्ये बघता, काय राजा हो? जेव्हा तुम्ही ते युनिटीमध्ये बघता तेव्हा काय मजा होती ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी कुणीही कोणाला लॅग करत नाही आणि कुणीही कोणाला लीड करत नाही. हा झाला तुमचा एक अँगल. या ठिकाणी आहे व्होल्टेज. ठीक आहे, आणि या ठिकाणीच असतो तुमचा करंट. म्हणजे एका रेषेत असतात सोबत, कोणीही कोणाला लॅग नाही, कुणीही कोणाला लीड नाही. मग ते असतात युनिटी. मग या ठिकाणी कॉसची किंमत काय येईल मित्रांनो? या ठिकाणी कॉसची किंमत काय येईल? हे दोघांमधला अँगल किती आहे? 90चा. मग कॉस 90 म्हणजे किती? कॉस 90 म्हणजे 0. तेच इथं पण अँगल कितीचा आहे? 90चा. म्हणजे कॉस 90 म्हणजे किती? 0. त्याच्यामुळं म्हणतो तुम्हाला कॉस आणि साईनच्या किमती तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी मग बघा दोघांच्या किमती काय येतात? 0. पण ह्या बादशाची किंमत काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी. काय या ठिकाणी सांगतो? या ठिकाणी अँगल कितीचा आहे हो?
दोघांमधला अरे अँगल झिरोचा आहे, मग कॉस झिरो आणि कॉस झिरोची किंमत असते 1, म्हणून आपण याला युनिटी म्हणलं कारण आपण एकला काय म्हणतो, युनिटी म्हणतो. मग रेझिस्टिव्ह लोडमध्ये युनिटी, इंडक्टिव्ह लोडमध्ये लॅगिंग आणि कॅपॅसिटिव्ह लोड लीडिंग असतो. त्या ठिकाणी लॅगिंगमध्ये आणि लीडिंगमध्ये या ठिकाणी अँगल 90चा आहे, म्हणून या ठिकाणी काय आली किंमत, 0 आली. आणि या ठिकाणी पण 0 आली. फक्त लॅगिंगमध्ये काय असणार आहे, मायनस असणार आहे. इथे मायनस असणार आणि इकडे प्लस लिहायचं काम आहे का प्लस, नाही राजाओ. अशा पद्धतीने पॉवर फॅक्टरचे तिन्ही या ठिकाणी तुम्हाला हे कळले, बरोबर आहे. आता 90ला आपण याच्यामध्ये ते तुम्हाला समोर सांगतो मी कशामध्ये, AC सर्किटमध्ये, बरोबर आहे की नाही. ते तुम्हाला इथे सांगणं या ठिकाणी बरोबर नाही, नाहीतर मग खिचडी झाली, समजा खिचडी झाली, मग माझा शिकून काही त्या ठिकाणी अर्थ नाही राजाओ. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा टेरिफ आपण शिकणार आहे. काय आहे टेरिफ? टेरिफ म्हणजे काय राजाओ, तुम्हाला घरामध्ये तुमचं मीटर आहे, एनर्जी मीटर तुम्ही त्याला म्हणता. काय म्हणता, ENERGY, एनर्जी मीटर, एनर्जी मीटर, बरोबर आहे. आता सध्या मी माझ्या बाजूला एनर्जी मीटर लावलेलं आहे. मी ड्युटीला आहे मित्रांनो, महापारेषणला टेक्निशियन. आणि या ठिकाणी मी PLCC रूममध्ये बसून या ठिकाणी रात्रीचे या ठिकाणी किती वाजले बघा, 8:30 वाजले. आणि 8:30 वाजता हे लेक्चर या ठिकाणी रेकॉर्ड करतो. PLCC रूममध्ये आहे मी, ठीक आहे. AC वगैरे लावलेली आहे, काही अडचण नाही आहे, ठीक आहे. तर टेरिफ काय असतं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरामध्ये एनर्जी मीटर लावलेलं असतं आणि टेरिफ म्हणजे तुमचं एनर्जी मीटर हे किती कन्झप्शन करतंय तेच काढणं म्हणजे टेरिफ, बरोबर आहे. काय, तेच काढणं म्हणजे टेरिफ. मग मला सांगा या ठिकाणी तुम्हाला काय युनिट माहिती आहे, युनिट. मग आम्हाला 10 युनिट आले, बरोबर आहे. या महिन्यामध्ये आम्हाला 50 युनिट आले, बरोबर आहे. आणि या युनिटवरून किमती असतात. मग रुरल अर्बन आणि म्हणजे गावाकडचा, रुरल आणि अर्बन, बरोबर आहे. असे 2 प्रकार आहे, गावाकडचा आणि शहरी, बरोबर आहे. अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे गावाकडचा, खेडेगावाकडचा. मग खेडेगावामध्ये 8 रुपये वगैरे वगैरे रेट असतो आणि इकडे शहरामध्ये या ठिकाणी काय असतो, 10 रुपये असतो. इंडस्ट्रीयलसाठी बहुतेक काहीतरी 15 रुपयापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी काय असतो, युनिटचे रेट त्या ठिकाणी असतात. मग या ठिकाणी 1 युनिट म्हणजे 1000 वॅट असतं. 1 युनिट म्हणजेच 1000 वॅट, 1, 2, 3 वॅट. मग मला सांगा या ठिकाणी तुमच्याकडे एक हीटर आहे, पाणी तापवण्याचं हीटर, ते 1000 वॅटचं आहे. काय, ते 1000 वॅटचं हीटर आहे. मग मला सांगा मित्रांनो काय होतं माहिती आहे का, हे 1000 वॅटचं हीटर तुम्ही जेव्हा 1 तास चालवता, काय 1 तास चालवता, तेव्हा तुम्हाला 1 युनिट बिल येतं. काय, 1 युनिट बिल येतं. कळालं. मग तुम्हाला तुमच्याकडे 1000 वॅटचं हीटर आहे. काय आहे, हीटर आहे. कितीचं, 1000 वॅटचं. ते तुम्ही किती चालवलं बघा, किती चालवलं ते, 1 तास चालवलं. मग तुम्ही जेव्हा त्याला 1 तास चालवलं तेव्हा तुमचा 1 युनिट पडला. तेच जर 2000 वॅटचं असतं, 1 तास चालवलं असतं, तर या ठिकाणी तुम्हाला 2 युनिट पडले असते, बरोबर आहे का नाही. जेव्हा एका तासाला 1000 युनिट पडतात तेव्हा तुम्हाला 1 युनिट येतो. मग याच्यावरून आपल्याला येतो प्रॉब्लेम. बघा, 1 युनिट म्हणजे 1000 वॅट. याला कसं लिहायचं परत सांगतो. 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॉट हॉवर. म्हणजे प्रत्येक तासाला जेव्हा 1000 तुमच्याकडे वॅट येतं, तुम्हाला वॅट, 1 किलो वॅट म्हणजे एका तासाला. काय, एका तासाला जेव्हा 1000 वॅट पडतं, काय 1000 वॅट पडतं, तेव्हा 1 युनिट येतो. बस याचा एवढाच अर्थ आहे, बाकी अदरवाईज कोणताही अर्थ नाही. 1 युनिट म्हणजे 1 किलोवॉट हॉवर. त्याला तुम्ही लिहिता 1000 वॅट, 1000 वॅट पर हॉवर. हे झालं तुमचं युनिटविषयी बेसिक इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. आता आपल्याला एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे, जो की माझ्याकडे एक प्रॉब्लेम्स आहे बघा, तो आपण त्या ठिकाणी सोडवूया, ठीक आहे. याला काय करू आपण, थोडं वरती कोपऱ्यात नेऊया, ठीक आहे. आणि थोडं छोटं पण करूया. हे छोटं झालं, छोटंसं, ठीक आहे. बघा आता 10 लॅम्प आहे, ठीक आहे. झाले 10 लॅम्प आहे. तो 5 वॅटचा लॅम्प आहे. किती, 5 वॅटचा लॅम्प आहे, कळालं. आणि त्याला तो 5 वॅटचा जो लाईट आहे आपल्याला रोज 4 तास चालवायचा आहे. किती तास, 4 तास चालवायचा. नंतर काय आहे माहिती आहे का, 4 फॅन आहे आपल्याकडे. किती आहे, 4 फॅन आहे. 60 वॅटचा एक फॅन आपला त्या ठिकाणी आहे राजाओ. किती, 60 वॅटचा. तो दररोज आपल्याला 5 तास चालवायचा आहे. किती, 5 तास चालवायचा. लक्ष द्या बरं का. त्यानंतर बघा एक हीटर आहे,
काय राजा हो, एक हीटर आहे. काय, एक हीटर आहे, ते आहे 1000 वॅटचं. किती, 1000 वॅटचं हीटर सहसा 1000 किंवा 2000 वॅटचे असतात. त्याला रोज 2 तास चालवायचं आहे. ठीक आहे, रोज 2 तास चालवायचं आणि या सगळ्यांचं आपल्याला 30 दिवसाचं बिल काढायचे. 30 दिवसाचे किती युनिट पडतील ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सर्वात पहिले तर याला करायचं आहे छोटं आपल्याला, कारण आपल्याला जागा पुरणार नाही आहे. ठीक आहे, 30 दिवसाचं या गोष्टीचं बिल काढायचं आहे. बघा 10 लॅम्प आहे. ठीक आहे, 10 लॅम्प, एक लॅम्प 5 वॅटचा आहे तर 10 लॅम्पचे किती वॅट होईल याला करायचं गुणिले. आता ते रोज 4 तास चालतात. किती, रोज 4 तास, बरोबर आहे. म्हणजे आता 10 गुणिले 5, 50 वॅट. 50 वॅट, एका तासात 50 वॅट पडतात. एका तासात 50 वॅट पडतात. 5 वॅटचा आहे म्हणजे काय, तो एका तासात 5 वॅट पडतोय. एखादा 100 वॅटचा लॅम्प आहे तुमच्याकडं, म्हणजे काय, तो एका तासात 100 वॅट खातोय राजा हो. 100 वॅटचा लाईट आहे, त्याचा अर्थ काय होतो, तो एका तासात तेवढं खातोय. काय, एका तासात तेवढं खातोय, बरोबर आहे की नाही. त्याची कन्झप्शन लेवल हे त्याची खाण्याची त्याची क्षमता, त्याला क्षमता म्हणतो आपण, ती तेवढी आहे. आता हा जो लॅम्प आहे, 10 लॅम्प आहे, तो 5 वॅटचा एक लॅम्प आहे आपला. म्हणजे काय, तो एका तासामध्ये फक्त 5 वॅट कन्झप्शन करतो, म्हणून गुणिले 5. आणि तो 4 तास चालणार आहे, म्हणून गुणिले 4 या ठिकाणी आपल्याला करावं लागतं, बरोबर आहे. गुणिले आपल्याला 30 दिवसाचं करायचं आहे, म्हणून गुणिले 30 केलं आहे. ठीक आहे, हे झालं एवढं आपलं. आता या ठिकाणी दुसरं आहे 4 फॅन आहे. 4 फॅन आहे, तो 60 वॅटचा आहे, म्हणजे एका तासात एक फॅन 60 वॅट घेणार. 6 चोक 24 या ठिकाणी, म्हणून त्याचा आपण काय केलं, गुणाकार त्या ठिकाणी राजा हो केला. आता ते रोज 5 तास चालणार आहे, म्हणून गुणिले 5. आणि 30 दिवसासाठी म्हणून गुणिले 30 केलं. आता एक हीटर आहे आणि ते 1000 वॅटचं आहे, म्हणजे एका तासामध्ये ते काय करतं, 1000 वॅट खातं. किती, 1000 वॅट खातं. एक हीटर आहे, 1000 वॅटचं आहे आणि ते 2 तास चालवायचे आणि 30 दिवस चालवायचे, म्हणून गुणिले 30. गुणिले 30 संपलं. एवढी बेरीज करायची आणि आलेली प्रत्येकाची बेरीज या ठिकाणी परत एकत्र करून भागिले 1000 करायचे. मग काय करायचं सगळं सांगतो. हे काढतोय व्हॅटमध्ये आपण. काय, व्हॅटमध्ये. बघा याची सगळी बेरीज किती येते, बघा येते 6000. 1 2 3. याची सगळ्यांची किती येते बघा, येईल 36,000. करून बघा बरं का, माझं चुकलं तर चुकू शकतं, मी माणूस आहे हो. आता याची काय येईल बघा, याची किती येईल, याची येईल 60,000. किती येईल, 60,000. 1 2 3 झाली. आता याची सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. किती येईल बघा, 1 2 3. माझी तर एवढी येईल बघा, 1 दशक शतक, 1000 10,000 लक्ष, 1,02,000. 1,02,000 एवढी येते याची बेरीज. हे झालं व्हॅटमध्ये राजा हो, कारण आपल्याला दिलं होतं व्हॅटमध्ये, म्हणून आपण काय काढलं, व्हॅटमध्ये हे काढलं. पण आपल्याला युनिट काढायचं असेल तर ते कशामध्ये पाहिजे, किलो वॅट हवर. हे वॅट हवरमध्ये आहे. ठीक आहे, आपल्याला करायचं किलो वॅट हवर. कधी लक्षात ठेवा, वॅटचं जेव्हा किलो वॅट हवरमध्ये करतो तेव्हा त्याला भागाकारामध्ये 1000ने भागावं लागतं. काय, 1000ने भागावं लागतं राजा हो. मग 1000ने आपण भागून घेऊ. 1 2 3 0. हे खालचे 3 0 कट होईल. डिस्काव 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 झाले, 3 0 कट. आता आपल्याकडे काय राहिलं, फक्त 102. ह्या एकला व्हॅल्यू आहे का नाही, कारण 1ने भागलं त्याला तर काय येणार आहे तेच. ठीक आहे, आता 102 आणि इथे UNIT 102 युनिट आपलं या महिन्याचं बिल आलं राजा हो, बरोबर आहे की. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरचं बिल काढू शकता. मग तुमच्याकडे किती फॅन आहे, तुम्ही ते किती तास चालवतात, तुमच्याकडे किती लाईट आहेत, किती शेगड्या आहेत, जे काही तुम्ही चोरून वापरता, त्या पण या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी पकडल्या तर तुम्हाला लाईट किती येईल आणि तुम्ही बिल किती भरता आणि चोरी किती करता, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काढता येईल राजा हो. मग या ठिकाणी काय झालं, टेरिफसुद्धा आपलं संपलं. आता हा एक प्रॉब्लेम तुमच्यासमोर घेतला आहे मी. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरचं या ठिकाणी काय करायचं सगळं काही. कॅपॅसिटरचं फक्त आज आपण बेसिक बघूया. एवढं बेसिक बघितल्यानंतर प्रत्येक ओव्हरऑल डिटेल आपण काय करू, उद्याच्या सेशनमध्ये घेऊ. कारण एवढं जर तुम्ही एकदा जर खाल्लं तर विषय संपला राजा हो. कधी लक्षात ठेवा, कॅपॅसिटर हा अशा 2 प्लेटपासून बनतो. ठीक आहे, मान्य आहे. कशा 2 प्लेटपासून, अशा 2 प्लेटपासून. ही एक प्लेट असते, ही एक प्लेट असते आणि दोघांच्या प्लेट, ह्या 2 ज्या प्लेट असतात
त्यामध्ये असतं इन्सुलेटर. काय असतं? इन्सुलेशन असतं. इन्सुलेटर म्हणजे इन्सुलेशन असतं. बरोबर आहे. म्हणजे या प्लेटचा जो सप्लाय आहे या प्लेटकडे न येऊ आणि हिचा तिकडे न जाऊ त्यासाठी असतो काय असतो? त्या ठिकाणी मधामध्ये इन्सुलेशन असतं आणि याचा फॉर्म्युला असतो A/D, जो की तुम्हाला पाठीमागे सांगितला. ए म्हणजे काय? ह्या प्लेटचा एरिया. जेवढी प्लेट जास्त असणार तेवढा कॅपॅसिटन्स जास्त असणार त्या कॅपॅसिटरचा. मी तुम्हाला बोललो. रजिस्टर म्हणजे तो रजिस्टर झाला आणि त्यामध्ये त्याची जी प्रॉपर्टी ती झाली रेझिस्टन्स. त्या ठिकाणी इथे सुद्धा असंच आहे. कॅपॅसिटर हा कॅपॅसिटर झाला, पण त्यामध्ये स्टोअर जी एनर्जी आहे तिला म्हणतो कॅपॅसिटन्स. ओके, त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटन्स. बरोबर आहे की नाही? मग जो कॅपॅसिटन्स आहे ना मित्रांनो, हा सीवाला, तो जर ह्या प्लेटचा एरिया जर वाढवला तर या ठिकाणी कॅपॅसिटन्स जास्त होतो. तो कमी केला तर कमी होतो. बरोबर आहे. आणि ह्या दोन प्लेटचं जे डिस्टन्स आहे, जर डिस्टन्स वाढवलं तर कॅपॅसिटन्स कमी होतो. तेच डिस्टन्स जर कमी केलं तर तुमचा कॅपॅसिटन्स राजा हो वाढतो. हा फॉर्म्युला खूप जास्त महत्त्वाचा आहे. लाख या ठिकाणी पेपरामध्ये यावरती प्रश्न आलेला आहे. काय? लाख वेळेस प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला एवढं कळालं असेल की हे कॅपॅसिटरमध्ये असं काहीतरी असतं. पण सेम असं असतं का? बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी प्लेट आहे. ही अशा पद्धतीने प्लेट आहे आणि त्या या ठिकाणी अशा राऊंडमध्ये या ठिकाणी त्या मध्ये घातल्या आणि अशा पद्धतीची एक कॅपॅसिटरची डब्बी बनवली आणि या ठिकाणी वरती 2 टर्मिनल काढले. मग या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्हाला दाखवला. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? हे हो, डायइलेक्ट्रिक तुमचं मधलं हे डायइलेक्ट्रिक आहे. त्यानंतर मेटल प्लेट, ही मेटल प्लेट आहे, ही इकडची मेटल प्लेट आहे. हे जे मधलं मी इन्सुलेशन म्हणलं ना, ते हे तुमचं डायइलेक्ट्रिक त्या ठिकाणी दिलंय बघा. बरोबर आहे की नाही? त्यानंतर ही ॲल्युमिनियमची फ्लेम असते. काय असते? ही बाहेरची त्यांनी दाखवली बघा, ॲल्युमिनियमची फ्लेम. आणि प्लॅस्टिक इन्सुलेशन. ॲल्युमिनियम फ्लेम कुठे आहे बघा? आपलं जे हे असतं कॅपॅसिटर, तुम्ही फॅनचं बघितलं प्लॅस्टिकचं, त्याच्या आत एक ॲल्युमिनियमची फ्लेम आहे. म्हणून यांनी या ठिकाणी डायग्राममध्ये ते तसं सांगितलंय राजाओ. आता एवढं कळालं तुम्हाला. आता आपल्याला कॅपॅसिटरची बेसिक इन्फॉर्मेशन बघायची. इथे कॅपॅसिटन्स होता, कॅपॅसिटन्स. ठीक आहे राजा, हा आहे तुमचा कॅपॅसिटन्स. जी काय आहे या ठिकाणी कॅपॅसिटर म्हणजे जे स्टोअर आहे तो तुमचा कॅपॅसिटन्स. जसं की रेझिस्टन्स तुम्हाला सांगितलं होतं. बघा, कॅपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये होते. कुठे? ELECTRIC, इलेक्ट्रिक फील्ड. FIELD, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर होते. बरोबर आहे की नाही? या कॅपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर होते ते इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये होते, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये होते. तेच तुम्हाला इंडक्टरमध्ये बोललो होतो मी, मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये होते. ही इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये होते. त्यानंतर तुम्हाला बोललो मी, कॅपॅसिटर जो आहे त्याचा जो हे असतो, काय असतो? कॅपॅसिटरचा जो पॉवर फॅक्टर असतो तो लीडिंग असतो. काय असतो? लीडिंग पॉवर फॅक्टर. इंडक्टरचा लॅगिंग आणि रजिस्टरचा युनिटी. तेच तुम्हाला मी या ठिकाणी बोललो राजाओ. बरोबर आहे की नाही? तुम्हाला या ठिकाणी मी काय सांगितलं त्या ठिकाणी समजून सांगितलं. कॉसची किंमत या ठिकाणी काय असते मित्रांनो? कॉसची किंमत या ठिकाणी असते 90, पण कॉस 90 म्हणून येतं 0. हे तुम्हाला आता परत या ठिकाणी सांगायचं काम नाही. बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो, हा आहे तुमचा कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्लेट पण दिसत आहे. हे या ठिकाणी जास्त गचळ झालंय. या ठिकाणी तुम्हाला प्लेट पण दिसत आहे. आता या प्लेट ज्या आहे याचा शेप कसा असतो? काही सर्क्युलर असतात, रेक्टँग्युलर पण असतात, रेक्टँग्युलर पण असतात आणि सिलेंड्रिकल पण असतात. SYLI, सिलेंड्रिकल पण या ठिकाणी त्या प्लेट असतात. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा राजा हो, या ठिकाणी बघा, हे कळालं तुम्हाला? हे कळालं? सर्क्युलर, रेक्टँग्युलर आणि सिलेंड्रिकल प्लेट असतात. त्यानंतर ते काय करतात? इलेक्ट्रिकल फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करतात. आता मित्रांनो, या ठिकाणी 2 प्लेट तुम्हाला लक्षात आल्या. 2 प्लेटच्या मध्ये हे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे तेही तुम्हाला या ठिकाणी कळालं बघा. हे एवढं बरोबर आहे की नाही? तेही तुम्हाला कळालं. आता मला सांगा मित्रांनो, या कॅपॅसिटरला मी इकून सप्लाय दिला किंवा इकून सप्लाय दिला, सप्लाय पास होतो. काय? इकूने सप्लाय दिला तरी होणार आणि इकून सप्लाय दिला तरी होणार. म्हणून या ठिकाणी आपण कॅपॅसिटरला काय म्हणतो? बायलॅटरल मटेरियल. कॅपॅसिटर इज अ बायलॅटरल मटेरियल. काय? बायलॅटरल मटेरियल.
ते एक बायलॅटरल मटेरियल आहे. बाय म्हणजे काय? दोन. बाय म्हणजेच काय राजा हो? दोन. बायलॅटर म्हणजे कळालं. बाय म्हणजे काय मित्रांनो? बाय म्हणजे दोन. दोन. आणि लॅटरल म्हणजे डायरेक्शन. काय? डायरेक्शन. डायरेक्शन. काय? लॅटरल म्हणजे डायरेक्शन. बाय म्हणजे दोन. डायरेक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शनने काय होऊ शकतं? त्यामध्ये सप्लाय पास होऊ शकतो. म्हणून त्याला बाय डायरेक्शनल मटेरियल या ठिकाणी म्हटलंय राजा हो. बरोबर आहे. तुम्हाला हेही सांगितलं की याच्यामध्ये या ठिकाणी काय करतो? करंट लीड करतो. कशाला? व्होल्टेजला. बरोबर आहे का नाही? करंट काय करतो? व्होल्टेजला लीड करतो. या ठिकाणी सांगितलं तुम्हाला करंट काय करतो? लीड करतो. कशाला? व्होल्टेजला. कशामध्ये? कॅपॅसिटरमध्ये. मग हेही तुम्हाला कळालं मित्रांनो. या ठिकाणी बघा परत या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला काय करायचंय? शिकायची. कशामध्ये? कॅपॅसिटरमध्ये. मित्रांनो कॅपॅसिटर हा पॉवर कन्झ्युम करतो. काय करतो? कॅपॅसिटर काय करतो? पॉवर कन्झ्युम करतो. पॉवर कन्झ्युम करतो. पण हा कशामध्ये? हा प्रॅक्टिकली कन्झ्युम करतो. तुम्हाला प्रश्न येईल, प्रॅक्टिकली कॅपॅसिटर हा पॉवर कन्झ्युम करतो का? प्रॅक्टिकली तो कन्झ्युम करतो, पण आयडियली करत नाही. करत नाही. कॅपॅसिटर हा प्रॅक्टिकली पॉवर कन्झ्युम करतो, पण तोच आयडियली पॉवर कन्झ्युम करत नाही. काय? आयडियली तू पॉवर कन्झ्युम करत नाही. प्रॅक्टिकली कोणतीही गोष्ट लॉस आहे ना हो. बरोबर आहे की नाही? प्रॅक्टिकली माहिती आहे आपल्याला लॉस आहे काहीतरी. मग या ठिकाणी प्रॅक्टिकली तो काय करतो? मग पॉवर कन्झ्युम करतो, पण आयडियली तो पॉवर कन्झ्युम करत नाही. आता समोर आपल्याला कॅपॅसिटरचे परत फॉर्म्युले बघायचे. त्यानंतर सिरीज कॅपॅसिटर म्हणजे तू कॅपॅसिटरची जोडणी सिरीजमध्ये केले तर तिथला करंट, चार्ज, व्होल्टेज, करंट म्हणजेच तिथे चार्ज असतो. आणि पॅरलमध्ये जोडणी केली तर कसं आहे? सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी उद्याच्या सेशनमध्ये या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो. ओके. तर या ठिकाणी आजच्या सेशनला थांबूया. त्या पहिले आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपला सेशन शेअर करायचा आहे. जर आवडला तर नक्कीच प्लीज तुम्हाला काही जरी फायदा झाला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर मित्रांनो आपण आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.